Good afternoon, everybody. सोनालीच्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर मला बोलायचं म्हणजे इट इज लाईक एन अँटी क्लायमॅक्स. But truly, I'm extremely privileged and honored to be here today amongst all of you, amongst stalwarts like Srimati Mrinalini Uttarwar, Srimati Savinder Kulkarni, all the mothers present here today, and they're very illustrious and successful children, Shri Vijay Uttarwar, Srimati Smita Uttarwar, Miss Sonali Kulkarni, and all the guests present here today. Apna sarvanna maza namaskar. I'm thankful to Sri Venkatesh ji and his wife Srimati Medha for inviting me here today. Darvarshi, since the inception of this program, Srimati Latatai Arun Bongirwar presides over this function. Unfortunately, this year she could not come, and so they invited me, so I have big boots to fill. Matru Devo Bhava. What a beautiful concept. आपल्याला पायाला ठेच लागली तर पटकन आई ग, आणि खूप काही आवडलं, खूप छान काही झालं तर आई काय मस्त आहे असे नकळत उद्गार आपल्या तोंडातून येतात. तर सुखात आणि दुःखात आपण कितीही मोठे झालो कर्तृत्वाने किंवा वयाने, तरी पहिली आठवण येते ती आपल्या जननीची, म्हणजे आपल्या आईचीच. आय हॅव बीन ब्लेस्ड टू हॅव हॅड 2 ब्युटिफुल मदर्स इन माय लाईफ. अनफॉर्च्युनेटली दे आर नॉट विथ मी टुडे, आणि त्यामुळे मला हा तुम्हाला जो मिळालेला सन्मान आहे आपल्या आईला गौरव करायचा, तो अनफॉर्च्युनेटली मला मिळू शकला नाही. बट आय वॉज ब्लेस्ड अँड आय एम इटर्नली ग्रेटफुल फॉर द प्रेझन्स इन माय लाईफ. माझी जन्मदाती आई सौ कल्पना जोशी आणि माझ्या सासूबाई सौ सीमाताई देव. वयाची पहिली 22 वर्ष मी माझ्या आईला बघतच मोठी झाले, आणि त्यानंतर लग्नानंतरची 35 वर्ष मी आईना बघत जगले. आई ही आपली पहिली गुरु असते, पण त्याहूनही पलीकडे जाऊन ती खूप काही असते. माझ्या लहानपणीच म्हणजे मी 10 वर्षांची असताना माझे वडील गेले, त्यामुळे आईनेच आम्हाला लहानाचे मोठे केले, शिकवले. तिची काम करण्याची ताकद, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हे बघतच आम्ही मोठे झालो. प्रत्येक मूल हे आपल्या आईवडिलांना बघतच मोठं होतं. ऑटोमॅटिकली ते आपल्या आईवडिलांचे गुण आत्मसात करतात, त्यांना वेगळं काही शिकवावं लागत नाही. दे लर्न बाय वॉचिंग देअर पेरेंट्स, दे एम्युलेट देअर पेरेंट्स. दे आर बेसिकली अ रेप्लिका, अ रिफ्लेक्शन ऑफ देअर पेरेंट्स. इट गेट्स shaped by their personal experiences, but the basic mold is the same, that of the parents. लहानपणापासून माझ्या आईने आम्हाला सतत शिकवलं की घरातलं प्रत्येक काम हे तुम्हाला आलं पाहिजे. अगदी काठीने कपडे वाळत घालण्यापासून ते जेवण करण्यापर्यंत प्रत्येक काम हे आलं पाहिजे. कधी कुणावर अवलंबून राहता कामा नये. यू शुड बी एबल टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ व्हेरेवर यू आर. बेसिकली शी टॉट अस हाऊ टू फिश अँड नॉट जस्ट ईट द फिश. ती नेहमी म्हणायची कोणतंही काम लहान मोठं नसतं, कोणतंही काम करण्यात कमीपणा नसतो कधीही, प्रत्येक काम हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि जे मी वयाच्या पहिले 22 वर्ष शिकले ते नंतरच्या 35 वर्षात लग्नानंतर मी ते अंमलात येताना बघितलं. अजिंक्यच्या आई म्हणजे सीमाताई जितक्या मोठ्या सेलिब्रिटी होत्या, आर्टिस्ट होत्या, तितक्याच त्या रिअल लाईफमध्ये अतिशय साधी राहणीमान आणि डाऊन टू अर्थ होत्या. शूटिंग नसलं, नाटकाचा दौरा नसला की त्या सामान आणायला वाण्याकडे जायच्या, आणि दादरच्या रानडे रोडवर भाजी आणायला जायचं हे त्यांचा आवडते हे दोन्ही उपक्रम होते. त्या उत्कृष्ट स्वयंपाक करायच्या, वेगवेगळे पदार्थ करून सगळ्या लोकांना खायला घालायचं हे सुद्धा त्यांना खूप आवडायचं. आई आणि मुलाचं नातं हे विशेष असतंच, पण घरातील सगळी नाती विशेष असतात, आणि ती कशी जपावी हे कोणी सीमाताईंकडनं शिकावं. त्या इतक्या बिझी होत्या, नाटकाचे दौरे, शूटिंग, तरी पण सासर माहेरची सगळी नाती त्यांनी जपली. आपल्या मुलांवर तर अपार प्रेम त्या करायच्याच, पण नातवंड म्हणजे त्यांचा जीव की प्राण होते. माझ्या पहिल्या मुलाचा जन्म झाला त्याच्यानंतर काही दिवसातच त्यांनी डिक्लेअर करून टाकलं, आता मी शूटिंगला जाणार नाही, मी घरीच राहणार, घर हे माझं सर्वस्व आहे. घरात स्पेशल मूल असलं की सगळेजण ते ॲक्सेप्ट करतातच असं नाही, किंवा करू शकतात असं नाही. कारण रडणारं मूल हे नेहमी आईचं असतं, पण हसणारं मूल हे सगळ्यांचं असतं. पण सीमाताईंना माझ्या मुलीला आपलं म्हणण्यात कधीच कमीपणा वाटला नाही.
त्यांना उलट तिचा अभिमान होता. त्या तिला नेहमी जवळ ठेवायच्या. 4 चौघात असल्या तरी त्या तिला आपल्या जवळ बसवायच्या, तिची काळजी घ्यायच्या. त्या मला नेहमी म्हणायच्या, आरती तू जा तुझी कामं कर, तनयाची काळजी करू नकोस, आम्ही आहोत. 1997 मध्ये माझ्या मुलीचा जन्म झाला आणि थोड्या महिन्यातच आमच्या लक्षात आलं की ती इतर मुलांपेक्षा वेगळी आहे. तिची प्रगती इतर मुलांसारखी होत नाहीये. तर आम्ही हातावर हात धरून निराश बसलो नाही. कोण जे सांगेल ते उपाय करत राहिलो. वी ट्रॅव्हल्ड अराउंड द वर्ल्ड इन सर्च ऑफ answers that nobody really had. But the positive outlook that my mother taught me in life, ती नेहमी म्हणायची, तरी बरं, काही झालं तरी ती म्हणायची, तरी बरं, एवढ्यावरच निभावलं. It could have been far worse. ही तिची शिकवण stood us in good stead. It gave us the strength and the resilience to face the adversities in life. आणि देव घडण्याची, लोकांना मदत करण्याची प्रवृत्ती वारसा आम्हाला लाभलेला होताच त्यांच्याकडनं. त्याप्रमाणे 2011 साली आईंच्या नावाने श्रीमती सुशीलाबाई नानासाहेब देव चॅरिटेबल ट्रस्ट हा आम्ही सुरू केला. आणि त्या अंतर्गत आम्ही अकॅडमी ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट ही स्पेशल मुलांची शाळा सुरू केली अंधेरीला. आम्ही जे काही शिकलो, अनुभवलो, त्याचा फायदा इतर पालकांना व्हावा ह्या उद्देशाने ही शाळा सुरू केली. इन आवर स्कूल, children with special needs, those who cannot go to mainstream schools, our objective is to give them a place, a safe and secure environment, a safe and secure learning environment where they are accepted, loved and respected for who they are. आमच्या शाळेत right from 5 years to 28 years, we have children of varying ages, children with varying diagnoses, autism spectrum disorder, cerebral palsy, global developmental delay, to name just a few. This year in our school we started a baking program, a vocational program, आणि व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने आम्ही शाळेत एक बेक सेल ऑर्गनाईज केला होता. तिथे द बेक्ड goodies made with the help of our children were kept on sale. And it was such a gratifying experience to watch all our children sitting at the counters so quietly, so well behaved, well beyond their normal school hours. It was truly a humbling and gratifying experience. In our school, we connect with the children first through their hearts, then their minds, and then through their hands. My mother was a very creative lady, and she was well ahead of her times. दादरच्या रानडे रोडला ती एक दुकान चालवायची. बायकांनी बायकांसाठी चालवलेलं दुकान. रिमेंबर आय एम टॉकिंग अबाउट द 1970s of year. त्या दुकानात तिचा नेहमी ध्येय हा एकच असायचा की घरच्या बाईचं काम सोपं कसं होईल. त्यामुळे दिवाळीच्या फराळापासून ते लग्नाच्या सीझनपर्यंत मध्ये रुखवतापर्यंत सगळ्या गोष्टी तिथे मिळायच्या. तिच्या दुकानाने कितीतरी बायकांना रोजगार मिळवून दिले. She gave them housewife. She fueled the spirit of entrepreneurship amongst them. She gave them a chance to live with self-respect and she gave them financial independence. रिटायर झाल्यानंतर सुद्धा ती स्वतःला सतत बिझी ठेवायची, काही ना काहीतरी करत असायची. आपल्या नातवंडांना ती नेहमी सांगायची, वॉट एव्हर यू डू इट विथ अ पॉझिटिव्ह अप्रोच, फुल कॉन्सन्ट्रेशन अँड मॅक्सिमम एफर्ट. अँड देन शी ॲडेड टाईम मॅनेजमेंट टू इट, की जे काही तुम्ही काम कराल ते वेळच्या वेळी करा, कारण वेळच्या वेळी केलेलं काम ह्यालाच किंमत असते, नंतर केलेल्या कामाला किंमत राहत नाही. सो माय डिअर स्टुडंट्स, I leave you with my mother's teachings of here. Whatever you do it with a positive approach. Always look at the glass that is half full. And do it with full concentration, full sincerity. Give it your best shot. Maximum effort. Remember, whatever you do, whatever happens, you focus only on the process. Don't look at the outcome. Whatever happens always for the best. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. God has a design for each and every one of us in mind. And to all the mothers present here today, you have created something unique, something that nobody else could have done. Enjoy your creation, rejoice in your creation. Do not compare with others. Your unconditional love and non-judgmental acceptance, that is what is going to give these children the right environment to learn and to go out in the world and take this world on and succeed. I wish everyone present here all the very best. God bless us all. Thank you.